आपल्या गावात एखादा शेतकरी जर समजा 50 टन घेत असेल आणि त्याने जर 60 टनाचं उत्पादन जर काढलं असेल तर ते कसं काढलं असेल याविषयी असलेली आपली उत्सुकता आणि शेवटी शेतीशास्त्र असं आहे का ते ॲव्हरेजमध्ये जरी चालत असलं पण त्याच्यामध्ये सायन्स आहे, जुने अनुभव आहेत, शेतकरी स्वतःच शास्त्रज्ञ आहे आणि ऊस या पिकाला कारखाना असल्याशिवाय ऊसाचा शेतकरी उभा राहू शकत नाही ही पार्श्वभूमी आहे। आणि म्हणून या अगोदर आपण ऊसाच्या कार्यशाळेला केवळ पश्चिम महाराष्ट्रातच ऊसाचं उत्पादन अधिक घेणारे शेतकरी आहेत आणि तिथंच होऊ शकतो आणि म्हणून तिथल्या 100 टन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी कार्यशाळेला मागे बोलावलं होतं। महात्मा साखर कारखान्याच्या परिसरातही मी एकदा आलो होतो एक वर्षी, तिथे आव्हाड साहेबांचे कार्यक्रम त्या ठिकाणी झालेत, पूर्तीच्याही आपल्या या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यक्रम झालेत। आणि आज जेव्हा असं लक्षात आलं की आपल्याकडला पण शेतकरी 90 टन 100 टनापर्यंत पोहोचलेला आहे। माझ्या भिवापूर तालुक्यातील उखडी गावातील चांभारे नावाच्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी एकरी 91-92 टनाचं उत्पादन क्रशिंगला, म्हणजे केवळ बेनं नाही क्रशिंगला गेलेला ऊस हा त्याचा 90 टनाच्या वर आला आणि त्याच्यामुळे 7 डिग्री सेंटीग्रेडचा तापमानातील फरक, म्हणजे आपल्याकडे विदर्भात 47 डिग्री त्यांच्याकडे 40 डिग्री, म्हणजे आपल्याकडे जर 100 टन असेल तर त्यांच्याकडच्या 125-150 टनाची बरोबरी करतो असं मला वाटते। आणि म्हणून आपल्याकडचा 100 टन घेणारा शेतकरी हा मोठा शेतकरी आहे आणि तो तयार झालेला आहे। आणि म्हणून याच भागात साधारणतः आपल्या भागातील जी मंडळी आहे त्यांचे अनुभव हे आपल्यासोबत शेअर करावे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे परिचित, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, ज्यांनी थोडका नव्हे तर 35 एकरात ज्यांचा ऊस आहे आणि कारखाना सांभाळत असताना ऊसाची शेती म्हणजे ऊस लावणीपासून तर बांधणीपर्यंत आणि बांधणीपासून तर तोडणीपर्यंत याच्यावर सखोल ज्यांचा अभ्यास आहे असे आदरणीय सुधीरजी दिवेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या कारखान्याचे GM गुरवसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। उद्याला दिवेसाहेब राहणार नाही, उद्या मी आणि दादासाहेब टिचकुले या ठिकाणी थांबणार आहोत। उद्या वैनगंगा साखर कारखान्याचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहतील।